हेलो गाइस, वेलकम टू मन की बात विद हितेशी। एंड आज का हमारा जो टॉपिक है वो है द क्या बोलते हैं, पावर ऑफ स्मॉल हैबिट्स। तो आज हम मराठी में व्हिडिओ बनाने वाले हैं। तो लहान सईपासून कसा मोठा बदल होऊ शकतो हे आपणच पाहणार आहे। तर बघा, जसं की आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात। जे आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचं असतं, तर आपण काय करतो, खूप मोठ्या मोठ्या बदलांचा विचार करत राहतो। असं म्हणतो की बाबा उद्यापासून मी थेट आता 6 घंटे अभ्यास करणार, किंवा उद्यापासून मी रोज जिमला जाणार आणि जिमला जाऊन मग मी एकदम मस्त वर्कआउट करणार, किंवा मग एकदमच अचानक आपण आउट ऑफ नोवेअर उठतो आणि म्हणतो की उद्यापासून मी हा बिझनेस स्टार्ट करणार। ह्याच्यामध्ये काय होतं, आपण पहिले 5-7 दिवस खूप छानपणे काम करून घेतो, पण त्याच्यानंतर हळूहळू आपला उत्साह जो आहे तो मावळून जातो आणि आपण बॅक टू परत झिरो येऊन जातो। तर मग आपल्याला म्हणजे एवढं कसं असं का बरं होऊन जातंय? कारण की आपण एका रात्रीमध्ये सगळं काही बदलायच्या प्रयत्नात राहतो, पण एका रात्रीमध्ये सगळं काही बदलू शकत नाही। तुम्हाला काही गोष्ट बदलायची असेल, तुम्हाला हळूहळू त्या गोष्टीकडे वळावं लागेल। जसं की आपल्याला माहिती आहे, थेंबे थेंबे तळे साचे। त्याचप्रमाणे आपल्याला हळूहळू छोटं काम करत करत एक मोठं असं काम करू शकतो आपण, एक मोठं आपण साम्राज्य उभं करू शकतो। तर ह्या सगळ्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला म्हणजे की करायच्या आहेत, ज्याच्यापासून आपण काहीतरी मोठे अचीव्ह करायच्या प्रयत्नात आहे, तर याच्यासाठी स्मॉल हॅबिट ज्या असतात त्या खूप जास्त युजफुल असतात। तर अशा काही 3 स्मॉल हॅबिट्स आहेत, ज्या आपण जर डे टू डे लाईफमध्ये अंमलात आणल्या, तर आपण भरपूर काही-काही मोठ्या गोष्टी करू शकतो। तर सगळ्यात पहिले आणि सगळ्यात म्हणजे की एक खूपच यूजमध्ये असलेली सवय आहे 2 मिनिट रूल्स। तो ह्यामध्ये काय असतं, की जर एखादं काम करायला आपल्याला 2 मिनिटापेक्षा कमी वेळ लागत असेल, तर ते नंतर करू म्हणून कधीच अजिबात ढकलायचं नाही। ते पटकन करून टाकायचं। जसं की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला अंथरुणाची घडी करायची, त्याला 2 मिनिटापेक्षा कमी टाईम लागतो। पटकन उठल्या-उठल्या अंथरुणाची घडी करायची, जेवण झाल्यानंतर ताट उचलून ठेवायला आपल्याला 2 मिनिटापेक्षाही खूप कमी टाईम लागतो। मग त्यानंतर करतो असं म्हणून टाळायचं नाही, पटकन काय करायचं, ते काम करून मोकळं होऊन जायचं। याच्यामुळे काय होतं, ह्या अगदी लहान-लहान छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या मेंदूला आळस झटकायची आणि एकदम मस्त सवय लागते आणि आपला जो दिवस आहे तो एकदम शिस्तबद्ध होऊन जातो। त्याच्यानंतर 2 नंबरची जी सवय आहे ती आहे दररोज वाचन करायचं, ॲटलीस्ट 5 पानं तरी। तर आपल्याला काय वाटते की बाबा आपल्याला ज्ञान भेटवायचं असेल किंवा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, आपल्याला तासंतास वाचत बसावं लागेल, पण तसं काहीच नाही। जेव्हा आपण की म्हणजे की एखादं सपोज आता मी एम-पी-एससीचा अभ्यास करायच्या प्रयत्नात आहे, किंवा मला एखादा बिझनेस करायचा आहे, तर याच्यासाठी मला पहिल्याच दिवशी 12-13 घंटे द्यायची गरज नाही। मी जर 5-5 मिनिट काढले, तरी मला हे सफिशियंट होऊन जाईल। जसं की आता आपण बघूयात, जर दररोज मी 5 पानं वाचले, तर वर्षाला 1800 पेक्षा जास्त पानं होऊन जातात, जे की 5 ते 6 पुस्तकं एवढं होऊन जातं। म्हणजे की माझं जे ज्ञान आहे ते लोकांपेक्षा 5 ते 7 पटीने ऑफकोर्स वाढून जाणार, कारण मी डेली एक रुटीन चालू केलेलं आहे। त्याच्यानंतर 3 नंबरची जी सवय आहे, जी आपण करू शकतो, ते आहे उद्याचं प्लॅनिंग करायचं, म्हणजे टू प्रिपेअर द टू डू लिस्ट। तर ह्याच्यामध्ये काय होतंय, जर आपण टू डू लिस्ट बनवली, म्हणजे आता उद्या मला सकाळी काय करायचं ह्याची मी आज रात्रीच टू डू लिस्ट बनवली, तर त्याच्यामुळे काय होतं, तर माझा जो मेंदू आहे तर त्याला ऑलरेडी माहित असतं की बाबा ह्या डायरेक्शनने आपल्याला कामं करायचं आहे। त्याच्यामुळे आपली जी एनर्जी आहे तीही वेस्ट जात नाही आणि आपला जो दिवस आहे तोही एकदम सुंदरपणे एका रुटीननी आपण पुढे घालवू शकतो। तर याच्यामुळे आपल्याला कामाचा ताणही येणार नाही। तर ह्या ज्या छोट्या-छोट्या 3 सवयी आहेत, ह्या जरी आपण आपल्या दररोजच्या लाईफमध्ये अंमलात आणल्या, तरी भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय म्हणू शकतो, इझिली अचीव्ह करू शकतो। आणि मला तुम्ही सर्वजण कळवा की तुमच्या अशा कोणत्या छोट्या-छोट्या सवयी आहेत, ज्यांनी तुमच्या लाईफमध्ये बिग इम्पॅक्ट आणलेला आहे। आणि चांगल्या सवयी असणं, आजच्या चांगल्या सवयी ह्या उद्याचा चांगला भविष्यकाळ असू शकतो। त्याच्यासाठी सर्वांनी चांगल्या सवयी जोपासा आणि सर्वांनी आनंदी राहा। थँक यू.